आज चक्क मी सकाळी 7 वाजता उठले, कारण की माझे डोळे एवढे जास्त जळजळ करत होते ना, मला कळतच नव्हतं की नेमकं डोळ्यांना माझ्या झालंय काय. तोंडावर पाणी मारलं तरी पण माझे डोळे जळजळ करायचे थांबलेच नाही, उलट ना दोन्हीकडनी लाल झालेले. रात्री झोपताना तर व्यवस्थित होते, पण सकाळी उठून बघते काय की इचिंग थांबतच नव्हतं, कंटिन्यू इचिंग होत होतं आणि त्याच्यामुळे माझ्या डोळ्यांना खूप त्रास झाला आणि मला खूप चिडचिड पण होत होती. म्हणलं आता एवढ्या सकाळी उठलोयस तर जिमला जावं, म्हणून मी पटकन आवरलं आणि माझं सगळं जिमचं साहित्य माझ्या बॅगमध्ये भरलं. सगळं सामान वगैरे पॅक करून आवरून वगैरे मी बसले तर होते, पण माझं नशीबच फुटकं निघालं, कारण की मी विसरले होते की आज संडे आहे आणि संडेला जिम बंद असते. मी म्हणलं जिमला गेलो नाही म्हणून काय झालं, आपण डाएट तरी फॉलो करू शकतो ना, म्हणून मी दिवसाची सुरुवातच डाएटपासून केली. मी माझं पहिलं मील ओट्स घेतलं आणि जर तुम्हाला त्याची पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याची पूर्ण रेसिपी पण अपलोड करेन. घराजवळचा बारका मुलगा हे वॉच घेऊन माझ्याजवळ आला. मला म्हणला की अगं दिदे, गावातल्या एका दादानं तुझ्यासाठी रक्षाबंधनचं गिफ्ट पाठवले. मी वॉच बघून डायरेक्ट शॉक झाले, कारण की त्या दादांची आणि माझी अशी जास्त काही ओळख नव्हती आणि त्यांनी डायरेक्ट गिफ्ट माझ्या घरी पाठवलेलं. पण खरं सांगू का, मला लय भारी वाटलेलं, कारण की पहिल्यांदा मला कोणीतरी गिफ्ट दिले, ही फिलिंगच वेगळी होती. कॉल करून मी त्यांना थँक्यू पण म्हणलं. नंतर आम्ही जेवण वगैरे करून गावात गेलो, कारण की सांगोलवरून माझा मोठा भाऊ आलेला आणि त्यांना मला साडी गिफ्ट करायची होती ॲज अ रक्षाबंधन गिफ्ट. मग आम्ही साडी वगैरे सिलेक्ट करून घरी आलो आणि संध्याकाळी मी गावात गेले होते, कारण की मी तुम्हाला आधीच्या पण ब्लॉगमध्ये सांगितलेलं मी कानाला टोचले आणि मला त्याच्यामध्ये एक सोन्याचं कानातलं घालायचं होतं. आज विचार केला की आज चांगला दिवस आहे तर स्वतःसाठी काहीतरी गिफ्ट करावं, म्हणून हे कानातलं घेतलं. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझं कानातलं कसं वाटलं. आजचा दिवस लई भारी गेला, म्हणून संध्याकाळी गोड खाऊन आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. बाय बाय.